करंज्या करायचं म्हटलं तर थोडंसं किचकिचं काम वाटते ना. बघा अगदी सोप्या पद्धतीने आज तुम्हाला दाखवते आहे. सर्वात आधी मी इथे पीठ भिजवून घेते आहे. एक मोठा बाऊल मैदा घेतला आणि त्यामध्ये पाव बाऊल रवा घातला, अगदी थोडंसं मीठ घातलं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये मोहन घालते. एक मोठा चमचा मी तूप घातलं. फक्त वितळलेलं तूप आहे, गरम वगैरे काही केलं नाही. आता हे सगळं तुपाचं मोहन व्यवस्थित मिक्स करून घेते. चोळून सगळं मोहन मी अशा प्रकारे मिक्स करून घेते आहे. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला आज हे करंज्याचे प्रकार दाखवत आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता बघा अगदी व्यवस्थित मोहन मिक्स झाला आहे, कारण मूठ वळत आहे या पिठाची, त्यामुळे आपलं मोहन अगदी व्यवस्थित झालं आहे. आता इथे मी अगदी थोडंसं कोमट पाणी करून घेतलं. पाणी खूप जास्त गरम नाही, तर फक्त कोमट आहे आणि कोमट पाण्याने हे पीठ भिजवून घेत आहे. आता पीठ आपल्याला छान घट्ट भिजवून घ्यायचं आहे. थोडं पाणी घालत मी अगदी घट्ट असं आहे मैदा आणि रव्याचं पीठ भिजवून घेतलं. आता हे पीठ झाकून ठेवते. किमान अर्धा ते पाऊण तासासाठी हे झाकून ठेवते. तोपर्यंत सारण करते. आता सारणासाठी मी एक मोठा चमचा शुद्ध तूप घेतला आहे आणि थोडंसं तूप वितळलं की त्यामध्ये पिठी घालते. 1 वाटी पिठी मी घातली आहे आणि अगदी लो गॅसवरती ही पिठी भाजून घेते. आता ही पिठी करायची कशी, तर गव्हाला थोडंसं पाणी आणि मीठ लावायचं, व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि कॉटनच्या कपड्यामध्ये ते गहू गुंडाळून ठेवायचे आणि थोडेसे सुकवून घ्यायचे फॅनखाली आणि ते गिरणीवरती दळून आणायचं आणि मग अगदी बारीक गाळणीने गाळून घ्यायचं. जे खाली पीठ उरतं ती म्हणजे पिठी. ती पिठी मी घेतली आणि अगदी लो गॅसवरती याचा रंग बदलेपर्यंत आणि सुगंध येईपर्यंत भाजून घेते आहे. गॅस अगदी लो आहे आणि आपलं हे छान सारण भाजून झालं आहे. आता थंड करायला एका प्लेटमध्ये काढून घेते. आता बघा 10 मिनिटांनंतर हे थंड झालं आहे. आता त्याच सारख्या वाटीने, ज्या वाटीने आपण पिठी घेतली ती त्याच वाटीने मी पिठी साखर घातली. अगदी बारीक अशी पिठी साखर घातली आणि अगदी थोडंसं त्यामध्ये मीठ घातलं. 1 चमच मी विलायची आणि जायफळचं पूड घालून घेतलं. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. पिठी संपूर्ण थंड झाल्यावरतीच मग त्यामध्ये साखर घालायची आणि बघा साखर अगदी व्यवस्थित मी मिक्स करून घेतली. तुम्ही यामध्ये थोडीशी खसखससुद्धा भाजून घेऊ शकता. आपला मैदा छान मुरला आहे. एकदा मी त्याला व्यवस्थित मळून घेते, त्यामुळे मग आपल्या लाट्या लाटताना ते अजिबात फाटणार नाही. बघा अगदी व्यवस्थित मी हे मळून घेतलं. आता त्यातला एक मोठा मी गोळा घेतला आहे आणि एकदा परत हातावरती ते मळून घेते. आता याची आपल्याला मोठी पोळी लाटून घ्यायची आहे. याला अजिबात मैदा वगैरे लावायची गरज नाही, कारण आपला हा मैदा छान मुरला आहे. मी मैदा न लावता असंच पोळपाटावरती बघा याची मोठी पोळी लाटून घेतली. आता बघा ही इतकी जाडी आहे, खूप जास्त पातळ केलेली नाही. आता इथे मी एक वाटी घेते आहे. तुम्ही वाटीऐवजी कुठलंही झाकण घेऊ शकता आणि वाटीने मी याच्या अशा पुऱ्या कट करून घेते आहे, म्हणजे आपलं काम अगदी सोपं होईल. बघा अशा प्रकारे ही पुरी काढून घेते आणि प्लेटवरती ठेवते. आता बाकीच्या ज्या पुऱ्या आहेत त्यासुद्धा मी अशाच वाटीने कट करून घेते. एक्स्ट्राचं पीठ इथे काढून घेते आणि हे पीठसुद्धा आपल्याला त्याच मैद्यामध्ये घालून झाकून ठेवायचं, नाहीतर मग ते कडक येतं. आता ह्या पुऱ्या कट करून झाल्या, त्या मी एका प्लेटमध्ये देऊन काढल्या आणि एक पुरी तशीच ठेवली. त्यावरती आपण तयार केलेलं सारण घालायचं. मधोमध सारणे घातलं आणि काठाने दूध लावून घेते आहे. तुम्ही इथे दुधाऐवजी पाणीसुद्धा लावू शकता. आता बघा अशा प्रकारे मी फोल्ड करून घेते आणि सारण आतमध्ये ठेवून याच्या कडा दाबून घेते, त्यामुळे आपलं सारण बाहेर निघणार नाही. अगदी व्यवस्थित कडा दाबून घेतल्या. आता इथे मी काटा चमचा घेते आहे आणि काटा चमच्याने याच्या कडा दाबून घेते, त्यामुळे याला काटा चमचाची डिझाईन येते आणि ही करंजी दिसायला छान दिसते आणि आपल्या कडासुद्धा व्यवस्थित दाबल्या जातात. व्यवस्थित मी सगळ्या कडा काटा चमच्याने दाबून घेते. अगदी झटपट अशी ही आपली बिना साच्याची करंजी
करंजी तयार झाली आहे. ही एका प्लेटवरती काढते. हा आपला असा पहिला प्रकार झाला. आता जी लाटी होती, पुरी होती, त्याला मी आणखी थोडीशी पातळ करून घेते आहे. बघा, अशी इतकी ही पातळ मी करून घेतली. आता इथे मी साचा घेते आहे, जो सगळ्यांकडे जनरली असतो तसा हा लाकडी साचा घेतला आणि त्याला कोरडा मैदा लावून घेते. त्यामुळे आपली ही करंजी आतमध्ये चिकटणार नाही. आता जी लाटून घेतलेली लाटी होती, पुरी होती, ती घालते आणि मधोमध त्याला व्यवस्थित दाबून घेते आणि त्यामध्ये आपलं सारण भरून घेते. व्यवस्थित दाबून दाबून सारण यामध्ये भरून घ्यायचं, म्हणजे आपली करंजी व्यवस्थित छान भरून येते. थोडं थोडं करत मी यामध्ये सारण भरून घेतलं. आता काठाने मी इथे दूध लावून घेते. त्यामुळे एक्स्ट्राचं जे सारण असेल काठावरचं ते निघून जाईल. आता अशा प्रकारे फोल्ड करून घेते आणि हाताला थोडासा कोरडा मैदा लावून याच्या कडा दाबून घेते. बोटाला थोडासा कोरडा मैदा लावल्यामुळे ही जी लाटी आपण लाटून घेतली ती परत बोटाला चिकटणार नाही. बघा, व्यवस्थित याच्या कडा आपल्याला दाबून घ्यायचे आहे. आणि आता साईडनी जे एक्स्ट्राची पिठी होती, पुरी होती, ती अशा प्रकारे काढून घेते. आणि ही करंजी काढून घेते. बघा, अगदी छान याला आकार आला आहे, अजिबात कुठेही फाटलेली नाही. अशा प्रकारे तयार केलेली करंजी अगदी टिचकी मारताच फुटते. अगदी पातळ अशी लाटी केली त्यामुळे पुरी छान खुसखुशीत होते. आता याचप्रमाणे बाकीच्या देखील मी करंज्या या साच्यामध्ये भरून घेते आहे. तुम्ही अशा करंज्या साच्यात भरा किंवा मी ज्या पहिले दाखवलेली पद्धत होती त्याने भरा. अगदी व्यवस्थित ह्या करंज्या तळल्या जातात, अजिबात तेलामध्ये फुटत नाही आणि छान खुसखुशीतसुद्धा होतात. आता दुसरीसुद्धा करंजी मी याचप्रमाणे भरून घेतली आणि यालासुद्धा काठाने असं व्यवस्थित दाबून घेते. आणि याचंसुद्धा जे एक्स्ट्राची लाटी होती तीसुद्धा अशा प्रकारे काढून घेते. आणि आपली ही सुद्धा व्यवस्थित अशी करंजी झाली आहे. बघा, अजिबात कुठे फुटली देखील नाही. आता बाकीच्या करंज्या देखील करून घ्यायच्या आहे. त्यासाठी मी जी पहिली पुरी लाटून घेतली ती पुरी इथे घेतली आणि त्यामध्ये अगदी मधोमध सारण घालून घेते. आता सारण मी मधोमध घालून घेतलं. साईडनी याला दूध लावून घेते संपूर्ण. बघा, व्यवस्थित काठाकाठाने दूध लावत जायचं. आणि आता दूध लावून झालं आहे, तर याला मी असं फोल्ड करून घेते आणि साईडनी बोटाने दाबून घेते. हवं तर तुम्ही ही अशीच करंजी ठेवू शकता, अजिबात यामुळे सुद्धा सारण बाहेर निघणार नाही. आता मी ते काय घेतलं आहे, ही बघा चकली घेते, ज्याने आपण शंकरपाळ्या करतो ना तशी ही चकली आहे. आणि त्याने अशा प्रकारे कट करून घेते, म्हणजे अगदी व्यवस्थित याला आकार येतो. आणि जे साईडचं एक्स्ट्राचं पीठ होतं, एक्स्ट्राची जी लाटी आहे ती काढून घेते. आणि अगदी सोप्या पद्धतीने ही सुद्धा आपली करंजी तयार झाली आहे. हा झाला आपला तिसरा प्रकार. अशा प्रकारे मी सगळ्या करंज्या करून घेतल्या आणि तेल गरम करून घेतलं. तेल खूप जास्त गरम करायचं नाही, अगदी लो हीटवरती, लो फ्लेमवरती ह्या करंज्या मी तळून घेते. आता करंज्या तेलामध्ये घातल्यावर लगेच पलटवू नका. 1-2 मिनटं सेट झाल्यावर मग पहिली आणि दोन्ही साईड व्यवस्थित आपल्याला यात तळून घ्यायचे आहे. आणि करंज्याचा रंग खूप जास्त मी डार्क करणार नाही, तर हलकासा याला बदामी रंग आला की मग या करंज्या काढून घेते. तेव्हा अशा प्रकारे तुम्ही या करंज्या करून पहा आणि यातली कुठली पद्धत तुम्हाला अगदी सोपी वाटली तर मग मला ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि यातली कुठली पद्धत आवडली तीसुद्धा सांगा. बघा, अगदी व्यवस्थित ह्या करंज्या तळून झाल्या. एक एक करून मी काढून घेते. अगदी पांढऱ्या शुभ्र झाल्या आहे आणि अशा प्रकारे करंज्या छान खुसखुशीत होतात.
आणि ही पिठीची करंजी खायला देखील खूप छान लागते. एक एक करून मी सगळ्या करंज्या त्याचप्रमाणे तळून घेते. आता इथे दुसऱ्या प्रकारचं मी सारण तयार करत आहे. त्यासाठी तीळ घेते. 1 ग्लास मी तीळ घेतले आणि जाड बुडाच्या कढईमध्ये हे तीळ छान भाजून घेते. अगदी लो गॅसवरती तीळ भाजून घ्यायचे. असं सतत हलवत मी छान खमंग हे तीळ भाजून घेते. तीळ छान तडतडायला लागले म्हणजे आपले तीळ भाजून झाले असे समजायचे. बघा, तीळ व्यवस्थित भाजून झाले आहे. आता हे थंड करायला मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि पूर्णपणे थंड झाल्यावरती याला मिक्सरमध्ये दळून घेते. आता बघा, मिक्सरच्या मोठ्या पॉटमध्ये मी थोडंसं हे जाडसर असं दळून घेतलं आहे. आता यामध्ये साखर घालते. ज्या ग्लासने आपण तीळ घेतले ते बरोबर त्याच 1 ग्लास मी ही साखर घेतली आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली आणि एकदा यामध्ये 1 चम्मच मी विलायची आणि जायफळ घालून घेतला आणि असं एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. थोडंसंच मिक्स केलं आणि परत एकदा हे मिक्सरला फिरवून घेतलं. म्हणजे त्यामुळे मग आपली पिठी साखर जास्त वेळ मिक्स करत बसावी लागणार नाही आणि तिळासोबतच ही पिठी साखरसुद्धा छान मिक्स देखील होतील. आता हे साईडला ठेवते आणि वाटीमध्ये 2 चम्मच मी मैदा घेतला आणि त्यामध्ये 1 चम्मच तूप घालते आणि व्यवस्थित हे फेटून घेते. आता इथे मी जे बाकीचा मैदा उरला होता त्याच्या मोठ्या अशा पोळ्या लाटून घेतल्या. 3 पोळ्या लाटून घेतल्या आणि पहिल्या पोळीवरती जे आपण तुपाचं मिक्सर केलं होतं, तूप आणि मैद्याचं, ते लावून घेते आणि त्यावरती दुसरी पोळी टाकून घेते आणि त्यावरती सुद्धा हे तुपाचं आणि मैद्याचं जे आपण मिश्रण केलं होतं ते सुद्धा अगदी पोळीवरती शेवटपर्यंत व्यवस्थित पसरवून घेते आणि त्यावरती आणखी 1 पोळी घालायची आहे. म्हणजे एकूण आपण इथे 3 पोळ्या घातल्या आहेत. आता तिसरी पोळीसुद्धा मी टाकून घेतली. आता जे बाकीचं मिश्रण होतं मैद्याचं आणि तुपाचं ते सुद्धा मी इथे लावून घेते. संपूर्ण पोळीला व्यवस्थित हे लावून घेते. आता बघा, याचा आपल्याला असा रोल तयार करून घ्यायचा, घट्ट असा रोल तयार करून घ्यायचा. हळूवार मी व्यवस्थित याला अशा प्रकारे रोल करून घेते आहे. आणि एकदा व्यवस्थित हे असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे याच्या साईडच्या कडासुद्धा निघणार नाही. आता याला मधोमध मी चाकूने कट करून घेते आहे आणि याच्या छोट्या छोट्या वड्या कट करून घेते. बघा, याला छान लेयर्स दिसतात आहे. आता मी याच्या छोट्या छोट्या वड्या चाकूने कट करून घेते. संपूर्ण या रोलच्या अशाच प्रकारे मी छोट्या छोट्या वड्या कट करून घेते. अशा प्रकारे करंज्या केल्यामुळे करंजीला लेयर्स खूप छान येतात आणि अगदी खुसखुशीत अशा या करंज्या होतात. सगळ्या वड्या कट करून झाल्या आहे. झाकून ठेवायचे आहे. झाकून जर नाही ठेवल्या तर मग त्या कडक येतील. आता त्यातली एक मी अशी ही वडी घेतली आणि हाताने याला दाबून घेतली. आता याला पोळपाटावरती लाटून घेते. तुम्हाला जर इथं सुक्या मैद्याचं आवश्यकता वाटली तर तुम्ही इथे मैदा लावून घेऊ शकता, पण मी बघा अजिबात मैदा न लावता याची ही लाटी लाटून घेतली. थोडीशी पातळ अशी लाटी लाटून झाली. आता यामध्ये मधोमध जे आपण तिळाचं सारण केलं होतं ते सारण ठेवून घेते आणि साईडनी इथे तूप न लावता दूध लावून घेते. तुम्ही हवं तर इथे सुद्धा तूप लावून घेऊ शकता, पण दुधामुळे ही व्यवस्थित कडा बंद होतात आणि अजिबात सारण बाहेर निघत नाही. आता सारण आतमध्ये घालून साईडनी या कडा दाबून घेते. दुधामुळे कडा छान व्यवस्थित चिपकल्या जातात, अजिबात सारण बाहेर येत नाही. आणि ज्याप्रमाणे आपण पहिली करंजी करून घेतली होती त्याचप्रमाणे याच्यासुद्धा काटा चमच्याने मी या कडा दाबून घेते. त्यामुळे याला डिझाईन छान येते आणि अगदी झटपट अशी ही बिना साच्याची करंजी तयार होते. बघा, ही करंजी तयार झाली आहे. आता दुसरी जी वडी होती ती सुद्धा मी अशा प्रकारे दाबून घेतली
आणि याची पातळ लाटी लाटून घेते। आता ही लाटी लाटून झाली आहे। इथे मी दुसरा लाकडी साचा घेतला आणि त्यावरती सुद्धा कोरडा मैदा लावून घेतला, त्यामुळे आपली करंजी आतमध्ये चिकटणार नाही। एक्स्ट्राचा मैदा काढून घेतला आणि मधोमध याला दाबून घेतलं। मैदा जर यामध्ये जास्तचा राहिला तर मग तेलामध्ये तो सुटला जाईल आणि आपलं तेल खराब होईल, त्यामुळे मी एक्स्ट्राचा मैदा काढून घेतला आणि लाटी ठेवून मधोमध दाबून यामध्ये तयार तिळाचं सारण भरून घेते। व्यवस्थित दाबून दाबून सारण भरून घ्यायचं, त्यामुळे आपली करंजी छान टम्म फुगते। बघा मी दाबून दाबून व्यवस्थित हे सारण भरून घेतलं। आता साईडनी इथे सुद्धा मी दूध लावून घेते आहे आणि एक्स्ट्राचं जे साईडला सारण लागलं असेल ते बाहेर निघून जाईल आणि आपल्या कडासुद्धा व्यवस्थित दाबल्या जाईल। आता जे आपली लाटी होती ती फोल्ड करून घेते आणि साईडनी कडा दाबत जाते। व्यवस्थित ह्या कडा दाबून घ्यायच्या, नाहीतर मग सारण बाहेर येईल। दुधामुळे तसं तर ते खूप छान चिपकल्या जातात, अजिबात सारण बाहेर येत नाही। पण अशा प्रकारे परत एकदा कोरडं मैदा लावून दाबून घ्यायचं आणि एक्स्ट्राची जी लाटी होती ती अशा प्रकारे बोटानेच कट करून घ्यायची। आणि आपली ही सुद्धा तिळाची करंजी तयार झाली आहे। बघा अगदी ही छान टम्म अशी तिळाची करंजी झाली आहे। ही एका प्लेटवरती काढून घेते आणि आता दुसऱ्या एकदम नेहमीच्या आपली पद्धतीने दाखवते। बघा त्यातली छोटीशी लाटी घेतली आणि याची सुद्धा पोळपाटावरती लाटी लाटून घेतली आणि त्याच लाकडी साच्यामध्ये ही लाटी ठेवून घेते आणि जे सारण होतं तिळाचं ते यामध्ये घालते। बहुतेक प्रकारे अशाच प्रकारे या करंज्या केल्या जातात। आपण नेहमी अशी ही लाटी तयार करतो आणि त्यानुसार या करंज्या भरतो। तुम्ही आज मी ज्या दाखवलेल्या पद्धती आहेत त्या पद्धतीने करून पहा, अगदी झटपट होतात आणि करंज्या छान खुसखुशीत होतात। अजिबात कुठेही ही करंजी तेलामध्ये फुटत नाही आणि खायला देखील खूप छान लागते। तुम्ही याच प्रकारे ज्या मी आज करंज्याचे प्रकार दाखवले आहेत, तुम्ही कुठल्याही सारणाच्या करंज्या करू शकता। अगदी व्यवस्थित त्या भरल्या जातात, अजिबात तेलामध्ये फुटत नाही। बाकीच्या करंज्या देखील मी याचप्रमाणे करून घेतल्या आणि एक एक करून या करंज्या तेलामध्ये सोडून घेते आणि मीडियम फ्लेमवरती या करंज्या तळून घेते। बघा या सुद्धा करंज्या मी लगेच न पलटवता 1-2 मिनिटं तेलामध्ये होऊ द्यायला आणि काढून घेतल्या। याला सुद्धा अगदी हलका बदामी रंग येऊ दिला आणि ह्या सुद्धा करंज्या काढून घेतल्या। आता बाकीच्या जे शिल्लक राहिलेल्या करंज्या होत्या त्या सुद्धा मी याचप्रमाणे तळून घेते आणि अगदी मस्त अशा ह्या करंज्या तयार झाल्या। तुम्हाला आजच्या ह्या करंज्या कशा वाटल्या आणि करंज्या तयार करण्याच्या कुठल्या पद्धतीनुसार तुम्ही करणार आहे ते नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा,